आपण आज आलोय चांदवड तालुका, काय गावाचं नाव सर? कळमदरा. कळमदरा. चांदवड तालुक्यात कळमदरा. कळमदरा. काय नाव तुमचं आलं? प्रभाकर वानखेडे. वानखेडे. हो. आपण त्यांना काही दिवसापूर्वी गांगुर्डे सरांच्या माध्यमातून इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरण्यासाठी दिले होते. त्यांना काय रिझल्ट आला आणि त्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन आपण त्यांच्या तोंडून ऐकू. त्यांना काय वाटलं, काय नाही, त्यांनी रिझल्ट घेतला. तर सर, 2 शब्द तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता का बा, तुम्ही याच्या अगोदर कांदा पिकासाठी आमचे प्रोडक्ट वापरले, याच्या अगोदर तुम्ही रासायनिक वापरत होते, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? इथून मागं मी रासायनिक खतं वापरत होतो, पण रासायनिक खतं वापरत असताना आम्हाला एवढा रिझल्ट कधी भेटला नाही. आता इंडिया ॲग्रोचे आम्ही जे औषधं वापरले, गांगुर्डे सरांनी आणि कराटे सरांनी आम्हाला जे औषध दिले, तर मी सुरुवातीला याच्यामध्ये भुवासर वापरला. भुवासर वापरताना काय केलं, त्याच्यामध्ये 50 किलोचं 0024 घेतलं, त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि लागणच्या टायमाला खाली टाकलं. हो. त्याच्यानंतर EMI स्प्रे आणि ग्रो मॅजिक याचा स्प्रे दिला. त्याच्यानंतर दुसरा स्प्रे दिला, तो EMI स्प्रे, ग्रो मॅजिक आणि ओलिव्ह याचा स्प्रे दिला. आणि त्याच्यानंतर ओलिव्हचं परत पाण्यातून ड्रिप, जसं आपण पाण्यातून भरणी करतो ना, पाटातून पाण्याने दिलं, पण भारी रिझल्ट भेटला. नाही तर असे कांदे इथं कधीच नाही, इथं कांदे जळून जायचे किंवा एवढे खास कांदे होतच नव्हते. पहिल्यांदा इथे एवढे भारी कांदे झालेले. तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये खरोखर याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये पॉवर आहे आणि हे प्रोडक्ट खूप भारी आहे, शेतकऱ्यांचं चांगलं उपयोगाचं आहे. शेतकऱ्यांनी रासायनिकपेक्षा याच्यामध्ये चांगलं ग्रोथ आहे ना. आणि शिवाय याच्यात तुम्ही या मातीत तुम्ही म्हणताय का कधीच म्हणजे चांगलं पीक निघतच नव्हतं, चांगलं पीक निघत. आणि तुम्ही आता ह्या वर्षी आमचे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटलं का बा, हे प्रोडक्ट ह्या मातीत चालता म्हटल्यानंतर तर ते कुठे चालू शकता? हो, ह्या मातीत चालू शकतात तर कुठे पण चालू शकतात. कारण इथं तुम्ही म्हणताय का निकास जमीन होती, म्हणजे इथं एवढं खास कधी उत्पन्न होतच नव्हतं, निघतच नव्हतं. आणि गांगुर्डे सरांनी मला सांगितलं का, म्हणे मी एक औषध देतो, वापरून बघा. म्हणलं ठीक आहे, द्या माझ्याकडे, मी वापरून बघतो. तर त्यांनी यावर्षी पहिलं फक्त अनुभव म्हणून घ्यायचा आहे, दिलं त्यांनी. मी वापरून बघितलं. मी वापरल्यानंतर थोडं वापरून बघितलं. वापरल्याच्या नंतर मला रिझल्ट दिसायला लागला. तर मी सगळ्या शेतीला पूर्ण तेच वापरलं. यावर्षी रासायनिक खतं वापरलेच नाही, सगळे आपले इंडिया ग्रोचेच औषधं वापरले आणि कांदा स्पेशल म्हणून खाद वापरले आणि TPS म्हणून खाद वापरले. बाकी त्याच्या अगोदर तुम्ही मार्केटला कांदा, आपला लाल कांदा पाठवलाय का? आता पाठवलेला आहे तुम्ही, वाशी मार्केटला पाठवलाय. सगळ्यामध्ये हायेस्ट विकला आपला भाग, हायेस्ट विकला ना. आणि सगळ्या आता जवळपास 2 एकर क्षेत्र आहे तुमचं. 2 एकर क्षेत्राला पूर्ण आपला इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले. 2 बिघे क्षेत्र आहे, पूर्ण इंडिया ॲग्रोचेच खतं वापरले आपण, दुसरे वापरलेच नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिकडं वालाला पण वापरलं वाटतं? हो, वालाला पण वापरून बघितलं. वालाला पण चांगला रिझल्ट आलेला आहे. त्याच्यानंतर मला पहिले म्हणजे अगोदरच्या याला मी वापरलं होतं रासायनिक खतं, पण जेव्हा रासायनिक खते वापरले पण त्याच्यावरती कीटकनाशकचा हात मारावा लागायचा. आता हे औषधं मारल्याच्या नंतर मला कीटकनाशक सुद्धा हात मारण्याची गरज पडलेली नाही. आणि क्वालिटी एकदम सुपर निघालेली. आता त्याची क्वालिटी पण चांगली निघालेली. तर मी मागे शेजारचे शेतकरी येऊन गेले त्यांच्याकडे बघायला. अच्छा, बघा मित्रांनो, शेजारचे शेतकरी विचारताय आणि त्यांनी आम्हाला एक प्लॉट दाखवला त्यांचा जवळचा. तर त्यांचा प्लॉट आणि यांचा प्लॉट एकाच दिवसाची लागण आहे. आणि त्या लागणीत आता तिथं कांदा नाही दाखवायला, तर तो कांदा अजून त्याची साईज पण पकडेल नाही आहे. आणि यांचा कांदा आज काढायला आलेला आहे. म्हणजे एवढा छान रिझल्ट आला आहे आपला इंडिया ॲग्रोचा. आणि शिवाय त्याच्यामध्ये खराब होण्याचे शेतकरी डायरेक्ट त्यांना विचारायला येत आहे का तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरले, कोणते खत औषधं काय वापरले. तर मग प्रत्येक शेतकऱ्यांनी तुम्हाला काय वाटतं, वापरला पाहिजे की? प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावाच. कारण शेतकरी कसा कष्ट करतो आणि एवढ्या महागड्याच्या खादी वापरतो, तरी पण त्याचा रिझल्ट भेटत नाही. पण हे कमी खर्चामध्ये रिझल्ट चांगला भेटतोय, उत्पन्न चांगलं निघतंय आणि शिवाय ऑर्गॅनिक आहे. म्हणजे शरीराला जेणेकरून शरीराला त्रास नाही, जमिनीला त्रास नाही, आणि जमीन नापीक असताना सुद्धा चांगलं पीक येऊ शकतं. असं. ठीक आहे, धन्यवाद सर. प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. जय इंडिया.